मोगाळ टीव्ही प्रेक्षकांनो, कार्मेल प्रेरण पंगडा जावन कार्मेल गुड्या जावन सर कार्मेलीच्या तर्फेन तुमकां बरो दीस हांव मागता. आमची आशा पवित्र पुस्तका विशीं सत्तीक समजोवणी आपणा आनी ह्या वरवीं आमचें क्रिस्ती जिवीत पवित्र पुस्तकाद्वारे ताच्या मोगान गूण भावार्थान जियोवप. त्या खातीर पवित्र पुस्तका विशीं सत्तीक जाणवाय आपणावन आमचो भावार्थ गूण करूंक साध्य म्हणलो आमचो मनोभाव. गेले त्या आंकड्यांत आमी थोडी समजोवणी जोडली दैवीक प्रेरणा विशयी, इन्स्पिरेशन ऑफ द बायबल. दैवीक प्रेरण म्हळ्यार कितें? पवित्र पुस्तक दैवीक प्रेरणान लिखलेलें पुस्तक म्हणून आमी कित्याक म्हणटा त्या विशयी थोडी समजोवणी आमी आपणायली आनी आमी म्हळें वर्ड ऑफ गॉड इन वर्ड्स ऑफ मेन. देवाचें उतर मनशाच्या उतरांत. हें कशें साद? देवाचें उतर मनशाच्या उतराद्वारे कशें साद? देव कशें मनशा लागीं उलयलो आनी मनशान कशें हें लिखलें? जाणाऱ्यांनी, बायबल तज्ञांनी विविध थियरीज आमकां सांगल्यात. आनी कसल्यो थियरीज? चडून 4 थियरीज हे वाद बायबल तज्ञांनी, बायबल जाणाऱ्यांनी सांगलेले चड फामाद जाल्यात. ताचो उल्लेख हांगासर हांव करता. पयली थियरी नियो ऑर्थोडॉक्स व्यू. हाचे प्रमाणे दैवीक उतर म्हळ्यार पवित्र पुस्तकांतलें उतर केवळ एक माध्यम, तें देवाचें उतरच न्हय, पूण ह्या उतरांद्वारे देवाक समजोवंक आमकां साध्य जाता. ही उतरां खंयच्या एका पुस्तकाच्या उतरां बरीच ती मनशाचीं उतरां. ही मनशाचीं उतरां वाचता आसतना देवाचो अनुभव, दैवीक अनुभव आमकां चड जाता. तातूंत ह्या बायबलांत ही मनशाचीं उतरां जाल्ल्यान तांचो जायत्यो सुखी आसच्यो साध्य. हें नियो ऑर्थोडॉक्स व्यू म्हणटात. सारांशान सांगचें तर, मोटिवान सांगचें तर, हें मनशाचें उतर, देवाचें उतर न्हय, पूण मनशाचें उतर देवाचें उतर म्हूण समजून घेवंक एक माध्यम. आनी त्या मुखांत्र दैवीक अनुभव जाता जाल्ल्यान आमकां देवाचें उतर म्हूण आमी समजता आनी ह्या मनशाच्या उतरांत सूख घडटी जाता. ही पयली थियरी. दुसरी डिक्टेशन थियरी. आमी आमच्या सासऱ्या जिवितांत जाणा भुरग्यांक डिक्टेशन दिता आसतना जें कितें तांचे टिचर सांगता त्या प्रमाणे भुरगीं डिक्टेशन बरयतात. आनी डिक्टेशन बरयता आसतना तें स्पेलिंग करेक्ट आसा की ना म्हणून टिचर चिंतविता. दैवीक प्रेरणाचे ही थियरी, डिक्टेशन थियरी, अशें वाद मांडटा. देवान मनशाच्या कानांत सर्व शब्द डिक्टेशन केले आनी ते मनशान बरयले. तर जें कितें पवित्र पुस्तकांत लिखलां तें देवान विसलेल्या व्यक्तीक देवान तांच्या कानांत डिक्टेशन केलें आनी त्या डिक्टेशना प्रमाणे मनशांनी बरयलें. हें मानून घेवंक आमकां तितलें सोंपें न्हय. ताजे करून डिक्टेशन थियरी तितली फामाद जावना. तिसऱ्यान लिमिटेड इन्स्पिरेशन थियरी म्हणटात. हें प्रेरण लिमिटेड, संपूर्ण न्हय, असंपूर्ण, लिमिटेड हाचो अर्थ घेतलो. हाचो अर्थ इतलेंच, देवान ताका जाय आसल्या व्यक्ती थंय, विसलेल्या व्यक्ती थंय ताच्यो आयडियाज, कॉन्सेप्ट तांकां प्रेरीत करून दिले. पूण ह्यो आयडियाज, हे कॉन्सेप्ट मनशांनी ताच्याच उतरांनी लिखले. हाका म्हणटात लिमिटेड इन्स्पिरेशन. आयडियाज, कॉन्सेप्ट देवाचे, ते कॉन्सेप्ट आनी आयडियाज देवान मनशाच्या मदीं घाल दैवीक प्रेरणान मनशाक विसरून काडलेल्या मनशांक दिले आनी ते मनशान आपल्या उतरान
ताका समजल्या प्रमाणे ताच्या काळातेकीत त्या साहित्या प्रमाणे ताच्या काळाच्या संप्रदायाप्रमाणे ताणें लिखले. ताका लिमिटेड इन्स्पिरेशन थियरी म्हणटात. चौथी प्लेनरी वर्बल इन्स्पिरेशन. प्लेनरी म्हळ्यार फुल सर्व शब्द जे पवित्र पुस्तकांत आसात ते दैवीक प्रेरणानूच आयिल्ले म्हणून. म्हणजे पवित्र पुस्तकाच्या प्रेरणान उत्पत्ती ग्रंथांतून उगडापण ग्रंथा पर्यंत प्रेरेपीत जाल्लें पुस्तक हें दैवीक प्रेरणान बरयल्लें पुस्तक म्हणून ही चवथी थियरी. म्हज्या भावन आनी भयणीनो, देवान पवित्र पुस्तक प्रेरीत करून आपल्या विसलेल्या व्यक्ती मुखांतर बरयलां म्हणलें सत आमी गेलच्या आंकड्यांत विविध पुराव्या मुखांतर समजून घेतलें. पवित्र पुस्तकांतल्या पुराव्या मुखांतर संप्रदायाच्या पुराव्या मुखांतर आमी समजून घेतलें हें देवाचें उतर आटापलें पुस्तक दैवीक प्रेरणान पुस्तक आटापलेलें पुस्तक म्हणून. पवित्र पुस्तकाचें प्रेरण कित्याक आटापता? पापा लियाव तेरावो पवित्र पुस्तकाच्या प्रेरणा विशीं अशें म्हणटा. प्रेरण पवित्र बरोवप्यां वयर पवित्रत्वाची एक अद्भुत करणी. ह्या प्रेरणा वरवीं पयल्या सुवातेर सारके रितीन ते समजून घेतात, उपरांत विश्वासपणी बरोवंक अपेक्षितात आनी उपरांत सर्व संगती आनी फकत पवित्रत्वान फरमायिल्ल्यो संगती मात्र जोगत्या उतरांनी आनी सुखीबेन सता मारिपाक ते व्यक्त करतात. पळय म्हाज्या भावन आनी भयणीनो, 1893 इसवेंत पापा लियाव तेरावो प्रोविडेन्सिसिमस देवस ह्या दस्तावेजा मुखांतर ही शिकवण आमकां दिता. प्रेरण इन्स्पिरेशन पवित्र बरोवप्या वयर पवित्र आत्म्याची एक अद्भुत करणी. तर इन्स्पिरेशन ही पवित्र आत्म्याची एक अद्भुत करणी आनी पवित्र पुस्तक पवित्र आत्म्याच्या प्रेरणान लिखलेलें पुस्तक. त्या देखून सर्व संगती फकत पवित्रत्वान फरमायल्ल्यो संगती मात्र जोगत्या उतरांनी आनी सुखीवेणी ते व्यक्ती स्वता मारिपाक व्यक्त करतात. तर पापा लियाव तेरावोच्या ह्या उतरांनी 3 कुशीतावन प्रेरणा विशीं आमी दिश्ट केल्यात. 3 कुशीतावन प्रेरणा विशीं आमी दिश्ट केल्यात. कसल्यो 3 संगती? प्रेरीत करचो देव म्हणजे पवित्र आत्मो, दुसरें प्रेरीत जाल्लो मनीस आनी तिसरें बरयल्लो बूक. परत सांगता, प्रेरीत करचो देव पवित्र आत्मो, प्रेरीत जाल्लो मनीस आनी बरयल्लो बूक. पयलें प्रेरीत करचो देव. प्रेरण पवित्र करचे प्रक्रियेक संबंध जाता आनी हें पवित्र आत्म्याक संबंध जाल्लें. पवित्र आत्मो ताका खुशी आसल्यान विसता. अशें म्हणटा आसतना विसरलो अती वर्तो वा बुदवंत जायचें म्हणून ना. बरोवप्याक बरोवंक जाय जाल्ली सर्व कृपा आनी कुमक हो पवित्र आत्मा लावयता. बरपाचें काम आखेर जाता पर्यंत ही कृपा मजत बरयणारा सगळें आसता. हो पयलो विशय. दुसरो विशय प्रेरीत जाल्लो मनीस. देवाचें काम हें सगळ्या मनशाचेर प्रभाव घालता. ताचें गिन्यान, ताची इच्छा, ताची सकत, इतर वैयक्तीक आनी भायली कार्य सकत सर्व पवित्रत्वाच्या प्रभावान भरता. हें ताचें गिन्यान आनी आध्यात्मीक सकत उसायेक पावयता. हें प्रेरण मनशाक सुकोवन पडोवंक असाध्य जाल्ले सत्तेन काम करूंक आदार दिता. हांगासर व्यक्तीचें वैयक्तीक स्वातंत्र्य खंयच्या तरांनी उणें जायना म्हणलें उगडास दवरचें भोव गरजेचें. हें कशें साध्य म्हणलें
मनशाच्या समजणेक असाध्य हो एक मिस्टर जावन उरता. आनी तिसरें बरयल्लो बूक. पवित्र पुस्तक देवाच्या आनी मनशाच्या संघटीत वावराचो फळ. परत सांगता, पवित्र पुस्तक देवाच्या आनी मनशाच्या संघटीत वावराचो फळ. देव हाचो प्रथम प्रिन्सिपल लेखक बरोवपी. कित्याक हें काम तो आराम करता, हें ताचें काम. बरोवपाचें काम जाता म्हणसर तो हें मुखारून वता. पवित्र पुस्तकाचो बरोवपी एक हाकेर माणूस, इन्स्ट्रुमेंटल ऑथर. कित्याक तो देवाक सांगता वावरता. पवित्र पुस्तक सगळोच 100% दैवीक, डिवायन, आनी सगळोच 100% मानवी या ह्युमन. तर ह्या दैवीक मनशाय, डिवायन ह्युमन वावर ऍक्ट हाचे वरवीं पवित्र पुस्तक एक विशिश्ट बूक जाता. देव आनी मनीस संघटीत रितीन वावर करता आसतना हो एक बूक विशिश्ट जाता. पवित्र पुस्तकाच्या सता आनी पोजत दैवीक हात आमी पळयले. तशेंच पवित्र पुस्तक बरयल्ली शैली, शब्दावळ, वोकॅब्युलरी मांडवळी थंय आमी विशेष दिश्टीन पळोवचें भोव गरजेचें. मग अशें भावन आनी भयणीनो, दैवीक प्रेरणाचे परिणाम कितें? दैवीक प्रेरणाचे प्रमुख 3 परिणाम हे जावन आसात. पयलें, बायबल ह्या पवित्र पुस्तक कितें शिकयता तें सर्व सत्य. दुसरें, बायबल सदांच पवित्र, कित्याक ताचो बरयणार देव पवित्र. आनी तिसरें, बायबल पवित्र आत्म्याच्या प्रेरणान उदेल्लें पुस्तक जाल्ल्यान ताका आमी सदांच मान दिवंक फावता. तर मग अशा भावन आनी भयणीनो, ह्या विशयांत आमी समजून घेत आसतना पवित्र पुस्तक पवित्र म्हणून आमी सांगता आसतना देवूच ह्या पुस्तकाचो बरयणार आनी देवान उगडापे केल्लीं सर्व सतां आनी गणितां मनशाच्या भाशावे खातीर लिखलेली ती उगडापी करून ह्या पवित्र पुस्तकांत बरयल्यान म्हणटा आसतना त्या पवित्र पुस्तकांत देव मनशा लागीं मनशाच्या रितीन उलयता. हांवें सांगलें देव मनशा लागीं मनशाच्या रितीन उलयता. आनी ह्या देखून देवान आनी मनशान संघटीत वावरान हें पुस्तक लिखलेलें आसता. आमी ह्या पवित्र पुस्तकांची पुस्तकां उत्पत्ती ग्रंथा उगडापण ग्रंथा मुखार ती समजून प्रयत्न करता आसतना हर एक देवान विसवलो व्यक्ती खंयच्या काळार जियेल्लो, खंयच्या संस्कृतीन जियेल्लो, खंयच्या रिती निती रिवाजी प्रमाणे जियेल्लो म्हूण आमी समजत आसतना ते समजून प्रयत्न करता आसतना देव त्या त्या काळाच्या त्या त्या मनशाच्या संस्कृते मुखार आमचे लागीं उलयता म्हणलें स्पश्ट जाता. तर म्हज्या भावन आनी भयणीनो, पवित्र पुस्तक दैवीक प्रेरणान आटापलेलें पुस्तक म्हूण आमी समजत आसतना हें पवित्र पुस्तक अध्ययन करता आसतना बरयणाराचो उद्देश ह्या काळाची बरपां आनी साहित्य समजून घेवचें भोव गरजेचें. तशेंच बरयणारा मुखांत देव कितें उगडापी करता, कितें सांगूंक सोदता तें सोदून काडचें भोव गरजेचें. देखून पवित्र पुस्तक खंयच्या प्रेरणान बरयलां त्याच पवित्र आत्म्याच्या उजवाडाक वाचूंक आनी विवरण दिवंक तो पवित्र आत्मो आमकां आदार दिवंक जाय. त्या देखून पवित्र पुस्तक आमी वाचून तें समजूंक प्रयत्न करता आसतना प्रत्येक रितीन प्रेरण दिल्ल्या पवित्र आत्म्याचो आदार आमी मागया. पवित्र आत्म्याच्या आदारान पवित्र पुस्तक वाचून समजूंक आमकां समजूंक येतलें. हें म्हजें मागणें. पवित्र आत्मो आमकां हर एकल्याक पवित्र आत्म्याच्यो संगती गूण रितीन समजून घेवंक आमकां आदार दिवं. आमेन.
ನಮಸ್ಕಾರ. ಮಾತಾ ತುಳುನಾಡದ ಸರ್ವಧರ್ಮದ ಚಿತ್ರ ಪ್ರೇಕ್ಷಕರಿಗೆ ಚಿತ್ರ ಪ್ರೇಮಿಗಳಿಗೆ ಸೊಲ್ಮೇಲು ಜೈ ತುಳುನಾಡದ ಪರವಾದ ಪ್ರವೀಣ್ ತೊಕ್ಕೋಟು ನಿರ್ದೇಶನೋಡು ಒಂದು ಅದ್ದೂರಿಡು ಮಲ್ಲ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಬಾರಿ ಮಲ್ಲ ಫಿಲ್ಮ್ ಅವೊಂದು ಜೈ ತುಳುನಾಡು ಅವು ಬಾರಿ ಕುಚಿತ ವಿಷಯ ನಾನು ಬಂದಾಗ ಎಂಗಳೊಂಜಿ ಬಾರಿ ಮಲ್ಲ ಒಂಜಿ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಡುಲ್ಲ ಬಾಲಯೋಸುನ ಕುಲಶೇಖರಡು ಅವು ನೆತ್ತ ಪವಾಡ ಮಾತೆರೆಗಳ ಗೊತ್ತುಂಡು ಮಾತಾ ಧರ್ಮದ ಕುಲ್ಲ ಮುಲ್ಪವಾದದ್ದು ಮನಶಾಂತಿಗೋಸ್ಕರ ಮುಲ್ಪ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಲ್ಪೇರು ಏನು ಅಮ್ಮಲ ಮನೋದಿತ್ತೀರ ಮುಲ್ತ ಪವಾಡದ ಬಗ್ಗೆ ಅಂಚೆ ತುಪ್ಪನಾಗ ಎಂಕ್ ಈ ಮನ್ನಡೆ ಒಂಜಿ ಜೈ ತುಳುನಾಡದ ಬಗ್ಗೆ ಅಭಿನಯ ಮಲ್ಪುಂಜಿನ ಎಂಕಲ ಶ್ರದ್ಧಾ ಮೇರೆಗ್ಲ ಶ್ರೇಯಾಗ್ಲ ಒಂಜಿ ಅಭಿನಯ ಮಲ್ಪುನ ಚಾನ್ಸ್ ಸಿಗುತ್ತದೆ ಅವು ನಿಖಲ್ನ ಆಶೀರ್ವಾದೋಡು ಜೈ ತುಳುನಾಡು ಪಂಡಂದ ಸರ್ವಧರ್ಮದ ಈ ತುಳುನಾಡು ಮಾತ ರೀತಿದ ವಾವಾ ರೀತಿದ ಬೇನೆ ಬೇಸರಡು ಮಾತ ಬಾರಿ ಪುರ್ಲುಡು ಪ್ರವೀಣ್ ತೊಕ್ಕೋಟ್ರು ಒಂಜಿ ಚಿತ್ರಕಥೆದ ಮುಖಾಂತರ ನಿರ್ದೇಶನ ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂಜಿ ಫಿಲ್ಮನ್ನು ಬಿಡೊಂದುಲ್ಲೇರು ಬಾರಿ ಶೋಕುಡು ಬೋಂದುಂಡು ದೇವರನ ದಯಟ್ಟು ಅಂಚದು ಪುನಗ ಈ ಬಾಲಯೇಸುನ ಒಂಜಿ ಆಶೀರ್ವಾದ ನಂಗೆ ಮಾತೆರೆಗುಲೊಪ್ಪಾಡು ನಮ್ಮ ಜೈ ತುಳುನಾಡದ ತಂಡ ಗುಂಡು ಬಣ್ಣದ ಇಂಗುಲು ನಂಬಿಕೆಡು ಈ ಕ್ಷೇತ್ರಡು ಮುಲ್ಪೊಂಜಿ ಐತ ನೆತ್ತ ಬಗೆಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ನಿಂಗೆ ಪಾತಿರೋದು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂಚೆ ನಿಖಲ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಸಹಕಾರ ಬೋಡು ಜೈ ತುಳುನಾಡು ಪ್ರವೀಣ್ ತೊಕ್ಕೋಟ್ರು ಮೆರ್ನ ನಿರ್ದೇಶನೋಡು ಬಾರಿ ಪುರ್ಲದೊಂಜಿ ಸಿನಿಮಾ ತೂಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಲ್ಪುಲೆ ಎಂಕ್ಲೆ ತುಳುನಾಡದ ಪೂರ ಚಿತ್ರ ಪ್ರೇಮಿಗಳನ್ನ ನನ್ನ ಸಲ್ಮೇಲು ಎಂಕಲ್ನ ಮೂವಿ ಜೈ ತುಳುನಾಡು ನಮ್ಮ ಇನಿ ಬಾಲ ಯೇಸುವಿನ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಂಕಲ್ ಈ ಮೂವಿ ಮಂತೊಂದುಲ್ಲ ಮೂವಿದ ಸಾಂಗ್ ಶೂಟಿಂಗ್ ಆವೊಂದುಂಡು ಎಂಕ್ಲೆ ಪೂರ ನಿಕಲ್ ಆಶೀರ್ವಾದ ಬೋಡು ಎಂಕಲ್ನ ಮೂವಿ ಎಡಿಟ್ ಆವಡ್ ಸಕ್ಸಸ್ ಆವಡ್ ಪನ್ಪುರೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಮಂತ್ಲೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಫಾದರ್ನಲ್ಲ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಬೊಕ್ಕ ಪೂರ ಫಾದರ್ನ ಬೊಕ್ಕ ನಿಖಲ ಮಾತೆರಲ್ ನಿಕ್ಲೆ ಆಶೀರ್ವಾದ ಬೋಡು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ. ಕಾರ್ಮಲ್ ಪ್ರೇರನ್ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಮಾತೆರೆಲ್ಲ ಅವಿನಾಶ್ ಶೆಟ್ಟಿನ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ವಂದನೆ ಬೊಕ್ಕ ನಮಸ್ಕಾರ ಮಂತೊಂದುಲ್ಲೆ. ಆಕ್ಚುಲಿ ಯಾನ್ ಎನ್ನ ಪರ್ಸನಲ್ ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ಪನ್ಪಿನ್ ಪಂಡ ಜೈ ತುಳುನಾಡು ಪಂಡದೊಂಜಿ ನಮ್ಮ ಈ ತುಳುನಾಡದ ಬಗ್ಗೆ ಮಲ್ಪನ ಒಂಜಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಮೂವಿ ಎಂಕುಲು ಮಲ್ತೊಂದುಲ್ಲ ಐಕ್ ಮೇನ್ ಲೀಡ್ ಆದ್ ಹೀರೋ ಆದ್ ಯಾನ್ ಮಲ್ತೊಂದುಲ್ಲೆ. ಸೊ ಎಂಕೊಂಜಿ ಬಾರಿ ಹೆಮ್ಮೆದ ವಿಷಯ ನಮ್ಮ ತುಳುನಾಡು ನಮ್ಮ ಒಂಜಿ ತುಳುನಾಡದ ಹೆಮ್ಮೆದ ಬಗ್ಗೆ ತುಳುನಾಡದ ಒಂಜಿ ಕಲ್ಚರ್ದ ಬಗ್ಗೆ ಮಲ್ಪನ ಒಂಜಿ ಮೂವಿ ಪ್ಲಸ್ ತುಳುನಾಡಿನ ಬರ್ಪಿನಂಚಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಪೂರ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತದೆ ಎಂಚ ಒರಿ ಆನಮಗೆ ಒಂಜಿ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್ ಅದು ಎಂಚ ಒಂಜಿ ಈ ಒಂಜಿ ದುಷ್ಟಶಕ್ತಿನ ಫೈಟ್ ಮಾಡ್ತದೆ ವಿನ್ ಆಪಿನ ಒಂಜಿ ಮೂವಿ. ಸೊ ಅಂಚನೆ ಎಂಕುಲು ಇನಿ ನಮ್ಮ ಇನ್ಫೆಂಟ್ ಜೀಸಸ್ ಚರ್ಚ್ಗೆ ಸ್ಟ್ರೈನ್ಗೆ ಬೈದ ಒಂಜಿ ಪುಣ್ಯ ಸ್ಥಳ ಅನ್ಪನೋಲಿ ಎಂಕ್ಲಿಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಪ್ಲೇಸ್ ಒಂದು ಯಾನ್ ಎಲ್ಲೇ ಪುನಗಲ್ಲ ಯಾನ್ ಮೂಲ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ಡೆ ಬುಳತಿನ ಸೊ ಎವ್ರಿ ಥರ್ಸ್ಡೇ ಎಂಕ್ ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ನ ಕುಲ್ಪನೊಂದು ಪನ ಯಾನ್ ಹಿಂದೂ ಅದು ಪಡು ಇವನ್ ಅದರ್ವೈಸ್ ಐ ಬಿಲೀವ್ ಆಲ್ ರಿಲಿಜನ್ ಯಾನ್ ಮಾತ ರಿಲಿಜನ್ ಫಾಲೋ ಮಲ್ಪೆ ಹಿಂದೂ ಅವಡ್ ಕ್ರಿಸ್ಟಿಯಾನಿಟಿ ಅವಡ್ ಮುಸ್ಲಿಮ್. ಸೊ ಇನ್ಫೆಂಟ್ ಜೀಸಸ್ ಎಂಕ್ಲಿಗೆ ಮಸ್ತ್ ಒಂಜಿ ನಿಯರ್ ಗಾಡ್ ಪನೋಲಿ. ಸೊ ಯಾನ್ ಏಪಲ ಥರ್ಸ್ಡೇ ಎವ್ರಿ ಥರ್ಸ್ಡೇ ಬರೋಂದಿತ್ತೆ ಇವನ್ ಐ ಸ್ಟಡಿ ಇನ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ STM ಕಾಲೇಜ್ ಟುಪನಾಗೆ. ಸೊ ಎಂಕೊಂಜಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಫೀಲಿಂಗ್ ಇತ್ತೆ ಕೂಡ ಇಡೆ ಬರ್ತದೆ ಎಂಕಲ್ನ ಶೂಟ್ ಮೂಲ ಮಲ್ತೊಂದಿಲ್ಲ. ಸೊ ಬಾರಿ ಒಂಜಿ ಕಾರ್ಣಿಕದ ಪ್ಲೇಸ್ ಅಂದೆ ಪನೋಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಅದು ಮಾತ ಉಳ್ಳದಾಕ್ಲಿಗೆ ಒಂಜಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಆ ಪ್ಲೇಸ್. ಸೊ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ದ ಪ್ರೀಸ್ಟ್ and all the people over here for giving us the support. Priest ಎಂಕ್ಲಿಗೆ ಮೂಲ ಬರ್ತದೆ ಎಡ್ಡೆ ಒಂಜಿ ಶೂಟ್ ಮಲ್ಪರ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೇವೆ. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಪನೊಂದಿಲ್ಲ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. Hello everyone, I am Sonal Montero, the lead actress of Jai Tulunadu. Today we are here in Infant Jesus and we are shooting here. Really feels blessed to shoot in such place which is always a tourism place for all of us in Mangalore. Everyone know the Infant Jesus has always been a miraculous church in Mangalore. It's not that only Christians come here, it's actually a form of all the three religion, that is Muslim, Hindu and Christian. All of them come here, they pray, and I think really we are blessed to shoot in this place in Infant Jesus, and I hope all of you all to support the Jai Tulunadu movie. We all need your support and blessings, and I'm sure Infant Jesus will shower the blessings on us. Thank you. फुलांची बागी सोपता
Jai Rami Santa Navina Dekata